वेलकम टू टुनटुन किड्स. दोस्तांनो, मित्रांनो, तुमचं स्वागत आहे टुनटुन किड्स यूट्यूब चॅनलवर. आजची गोष्ट आहे बुडबुड घागरी. माकड, उंदीर आणि मणिमाऊची एक धमाल गोष्ट. एका घनदाट जंगलात माकडदादा, उंदीर मामा आणि मणिमाऊ हे तिघे खूपच गोड मित्र राहायचे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं काम एकत्र करायचे, जसे की खेळणं, एकत्र खाणं आणि एकत्र मजा मस्ती. एके दिवशी मणिमाऊ म्हणते, माकड दादा, उंदीर मामा, चला आज आपण एक वेगळा बेत करूया. आपण रोजचं खाणं नाही खायचं, तर काहीतरी भारी बनवायचं. उंदीर मामा पटकन म्हणाला, अरे अरे, चला चला, खीर करूया, खीर, मला खूपच आवडते. माकड दादाही एकदम खुश होऊन म्हणाला, वा वा, मस्त, मग चला लागा कामाला. माकड दादा वाहनाकडून रवा, भांडे आणि नदीवरून पाणी घेऊन येतो. उंदीर मामा चोर पावलांनी पटकन पळत जाऊन साखर आणतो आणि मणिमाऊ लपत छपत गवतातून गवळ्याकडून दूध घेऊन येते. मग काय, त्यांनी जंगलात मस्त चूल पेटवली, वरती पातेलं ठेवलं आणि सगळ्या आणलेल्या वस्तू एकत्र मिक्स करून त्यांनी एक छान खीर बनवली आणि ती आता उकळायला ठेवली. ती खीर खमंग उकळायला लागली. खिरीचा वास पूर्ण जंगलभर पसरलं. माकड दादा हात चोळत म्हणाला, अरे एकदा बघा की खीर शिजली की नाही. आज खूप धमाल होणार, आज खूप मजा येणार. उंदीर मामा तो वास घेत घेत म्हणतो, अरे किती छान सुगंध, पण एवढी गरम खीर कशी बरी खायची. मणिमाऊ थोडी हुशारी दाखवते. ती मोठ्या गोड आवाजात म्हणते, अरे माकड दादा, उंदीर मामा, तुम्ही ना नदीवर जाऊन आंघोळ करून या. तोवर ही खीर थोडी थोडी थंड होईल आणि मला थोडं थकल्यासारखं वाटत असल्यामुळे मी इथेच थांबते आणि त्याचे रक्षण करते. मी थोडीशी इथे झोप पण काढून घेते. माकड दादा हसतो आणि म्हणतो, अगं बरं बरं, तू इथेच झोप, आम्ही असं जातो आणि लगेच येतो. माकड दादा आणि उंदीर मामा तुरु तुरु नदीवर गेले. नदीत ते खूप पोहले आणि छानपैकी अंघोळ केली. इकडे मणिमाऊला आता राहावेना. तिने डोळे उघडले आणि हळूच पातेल्यावरचं झाकण काढलं. खिरीचा काय तो खमंग वास तिच्या नाकातोंडात गेलेला होता. आता ती म्हणते, जाऊ दे, थोडी चव बघतेच. एक चमचा खीर खाल्ल्याने काय होतं बरं. असे म्हणत एक एक करून 1 चमचा, 2 चमचे, 3 चमचे, मग काय, बास, सगळी खीर गट्टम. मणिमाऊचं पोट एकदम टम. तिने मोठा ढेकर दिला. पण इकडे आंघोळ करता करता नदीवर माकड दादा आणि उंदीर मामा खूप गप्पा मारत होते. त्यांना खिरीचा वास खूप आवडला होता. आंघोळ आणि नदीवर पोहल्यामुळे आता त्यांना खूप भूकही लागली होती. ते भुकेने व्याकुळ झालेले होते. माकड दादा आणि उंदीर मामा पळत पळत परत आले. माकड दादा म्हणाला, चल उंदीर मामा, खीर वाढूया, आता खीर खाऊया. माकड दादांनी 3 वाट्या घेतल्या आणि उंदीर मामाने पातेल्यावरचं झाकण काढलं. बघतो तर काय,
खीर कुठे आहे? अरे अरे अरे, खीर कुठे गेली? मनीमाऊ, खीर कुठे गेली? मनीमाऊ अजूनही झोपेचं सोंग घेऊन बसली होती. डोळे चोळत चोळत ती खोटं खोटं बोलत म्हणाली, ते खीर पातेल्यातच तर असेल, मला नाही माहिती. उंदीर मामा म्हटला, अगं ह्याच्यात खीर नाहीये. मनीमाऊने पातेल्यात टोकवायचं नाटक केलं आणि म्हणते, खोटं खोटं काय? अरे खरंच की, खीर कुठे गेली? माकड दादा रागावला. तो म्हणाला, मनीमाऊ, तू इथेच बसली होतीस ना पातेल्याच्या शेजारी, मग कोण बरं येऊन आपली खीर खाऊन गेला? पण मनीमाऊ गोड गोड चेहरा करत म्हणाली, नाही माकड दादा, नाही रे, खरंच मी नाही खीर खाल्ली. माकड दादा, मला ना गाढ झोप लागली होती आणि कोण आलं आणि कोणी खीर खाल्ली मला काही माहिती नाही. उंदीर मामाचं लक्ष मात्र मनीमाऊच्या टम्म फुगलेल्या पोटाकडे गेलं. मनीमाऊ, तुझं पोटाकडे बघ ना, एकदम टम. आता त्याच्या बरोबर लक्षात आलं की ती खोटं बोलत आहे. तिने हा डाव साधला आहे आणि पक्का चोर तीच आहे. म्हणून उंदीर मामा म्हटला, हे बघ मनीमाऊ, खरं खरं सांग, तू खीर खाल्ली आहेस का? ती म्हणते, मी नाही खाल्ली खीर, मी कशी काय तुम्हाला सोडून खाईन? मी तर इथेच झोपले होते. माकड दादाला आयडिया आली. तो म्हणाला, हो काय, तर बघूया कोण खरं बोलतोय आणि खोटं बोलतोय. तर चला नदीवर जाऊ आणि घागरीवर बसून खरं खोट्याची परीक्षा देऊ. मग चला पटकन नदीवर जाऊया, कळेल खरा चोर कोण आहे ते. माकड दादानी एक घागर घेतली आणि मनीमाऊ, माकड दादा आणि उंदीर मामा तिघं चालत चालत नदीवर गेले. माकडाने ती घागर नदीच्या पाण्यात उपडी टाकली आणि उडी मारून त्या घागरीवर बसला आणि म्हणाला, हुप 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 करी वरच्या डोंगरी, मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी. घागर बुडाली नाही. माकडाने टुनकन घागरीवरून नदी किनारी उडी मारली आणि उंदीर मामाना म्हटला, उंदीर मामा, आता तू बस, आता तुझी बारी. उंदीर मामा उडी मारून घागरीवर चढला आणि म्हणाला, चिची 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 करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडग घागरी. घागर मुळीच बुडाली नाही. मग उंदीर मामाने पण उडी मारून परत तो जमिनीवर आला. आता आली वेळ मांजरीची. मांजरीची पाळी आल्यावर मांजर आधीच घाबरलेली होती. तिला माहित होतं आपणच खीर खाल्ली आहे आणि अरे बापरे, जर घागर बुडाली तर काय होईल? पण माकड दादा मनीमाऊला म्हणाला, ए मनीमाऊ, चल बस घागरीवर. ती म्हणाली, नाही रे नाही, मी खीर खाल्ली नाही, मग मी कशाला बसू घागरीवर? पण माकडाने आणि उंदराने दोघांनी मिळून मनीमाऊला उचलून घागरीवर बसवलं. मनीमाऊ भीतीने थराथरा कापत होती. आता ती जास्तच थराथरा कापायला लागली आणि आपल्या कापऱ्या आवाजात म्हणायला लागली, म्याव म्याव करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडग घागरी. मनीमाऊ थरथरायला लागली. त्याच्यामुळे खालची घागर पण थरथरायला लागली. घागर हलल्यामुळे घागरीत पाणी शिरलं. पाणी शिरल्यामुळे घागर उलटी झाली आणि घागर आणि मनीमाऊ दोघेही पाण्यात बुडायला लागले. मनीमाऊ खूप घाबरली, ओरडायला लागली, माकड दादा, उंदीर मामा, मीच खीर खाल्ली आहे रे, मीच तो चोर आहे, प्लीज मला वाचवा, नाहीतर मी पाण्यात
बुडून जाईन. मी परत असं कधीच करणार नाही. माकडानी आणि उंदीर मामानी हाताला धरून चोराला म्हणजेच मनीमाऊला बाहेर काढलं. काय ग मनीमाऊ, सगळी खीर स्वतः खाल्लीस आणि सांगतेस मला माहित नाही. किती ग खोटं बोलतेस मनीमाऊ. ती म्हणते चुकलंच माझं, मला माफ करा, मी परत असं करणार नाही. एकटी कधीच चोरून खाणार नाही. माकडदादा आणि उंदीर मामाने तिला माफ केलं. तिघांनी परत सर्व वस्तू अजून आणायच्या ठरवल्या आणि त्याची छान अशी खीर बनवली. आता मात्र तिघांनी ती बसून आनंदाने खाल्ली. म्हणून बरं का मुलांनो, कधी मैत्रीमध्ये, घरामध्ये किंवा आपल्या गुरुजनाशी कोणाशीही खोटं बोलू नये आणि चोरी करू नये. नाहीतर अशी बुडबुड घागरीसारखी परीक्षा तुमची पण वेगळ्या पद्धतीने होऊ शकते. तर काय, कशी वाटली आजची गोष्ट? छान होती ना? मग आपल्या चॅनलला म्हणजेच टोन किड्स यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.